समोरून घेऊन फक्त पोरांचे चेहरे लागून चेहरा ना हा कोण राहिलं रे हे राहिलं लागन रे एखाद्याला काढी चला मुंबई त्यांचं रग बेटा सामने देख अरुण गवळी साहेब यांचा आज वाढदिवस. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सरांनी मला काल फोन केलं का डॅडीचा वाढदिवस आपल्याला आपल्या संस्थेत साजरा करायचा आहे. तर यासाठी मी सरांना एक रिक्वेस्ट केली की सर आपल्याकडे विद्यार्थ्यांना स्टेशनरी भरपूर आहे सर, तर तुम्ही त्याऐवजी दुसरं काही देता येईल तर बघा. तर आमच्या सर्वांसोबत बोलणं झालं तर विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी छत्री पाहिजे, तर तुम्ही आज हे आणलं त्याबद्दल मी पूर्ण टीमचा आमच्या संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि साहेबांना माझ्याकडून माझ्या विद्यार्थ्यांकडून आणि आमच्या संस्थेकडून पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांचा मी धन्यवाद. अखिल भारतीय कामगार सेनेचे प्रमुख माननीय श्री अरुणभाई गवळी यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही जमलेलो आहे. इथं आज आपण छत्री वाटप आणि थोडी मिठाई वाटप ठेवली आहे, त्यानिमित्त आम्ही सर्व जमलो आहे. अरुण गवळी साहेब नेहमी आहे ना गरजू लोकांसाठी, बेरोजगारांसाठी आणि जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी करत राहतात. त्यामुळे त्यांचा जो हा मेसेज आहे हा आम्ही आज देत आहे. किती दिवसापासून हा उपक्रम आम्ही जवळपास 3 ते 4 वर्षापासून करत आहे. जेव्हापासून आम्ही गवळी साहेबापासून जुळलेलो आहे तेव्हापासून. याच्या व्यतिरिक्त काय काय सामाजिक उपक्रम राबवतो? याच्या अगोदर आम्ही अल्पोपहार जेवण वगैरे, आता फर्स्ट टाइम आम्ही समजा आता छत्री वाटप आणि साहित्य वाटपही करायचं होतं आम्हाला, पण ते आहे सध्या अवेलेबल, त्यामुळे आम्ही छत्री वाटप आणि मिठाई वाटप केलेले. छत्री वाटपाचा उद्देश काय नेमका? आता नेमकं पावसाळा चालू आहे, इथून शाळेत जात असतात विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी मग हे वस्तू नाही मिळत, त्यामुळे आम्ही ह्या ठेवलेल्या आहेत. आपलं नाव? रुपेश इंगळे, अखिल भारतीय कामगार सेना ग्रीव्स कॉटन लिमिटेड युनिट अध्यक्ष. आतापर्यंत आज किती मुलांना छत्रीचं वाटप? छत्रीचं फर्स्ट टाइम आहे. आम्ही तसे विविध उपक्रम करत असतो. आज या बालगृह आज जवळपास आम्ही 45 ते 50 विद्यार्थ्यांना छत्री वाटप केलेले आहेत. पुढे आगामी काळात पण असेच आगामी काळात पण आमचे असे उपक्रम चालू राहतील. महेंद्र रामराव साळे माझं नाव आहे. अखिल भारतीय सेना प्रसिद्ध प्रमुख मला पद आहे. डॅडी साहेबचा 17 जुलै रोजी आणि गीताताई गवळी यांचा 20 जानेवारी रोजी वाढदिवस असल्यामुळं आमच्या अखिल भारतीय सेना परिवाराच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. ठाणे जिल्ह्यात पण छत्री वाटप केलेलं आहे, पुणे जिल्ह्यात पण छत्री वाटप केलेलं आहे. संभाजीनगरमध्ये आज ग्रोव्स कॉटन लिमिटेड कामगारांच्या वतीने
बाल सभागृहामध्ये छत्री वाटप करण्यात आले आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय काय उपक्रम हाती घेतले आज दिवसभरात आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि आता छत्री वाटप करतोय. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही सर्वसामान्य जनतेला? सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान आहे की मुलांना शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षण द्या, संस्कार द्या. चांगले संस्कारात बालक घडले पाहिजे असे आमचे संदेश आहे अखिल भारतीय सेनेचा आणि अरुणभाई गवळी डॅडी साहेबांचा. आम्ही जवळपास 5-6 वर्षापासून मुलांचे त्यांचे सभासद झालेले आहे आणि दिनांक 17/7/2026 रोजी अखिल भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे काही ना काही उपक्रम घेत असतो. अनाथ आश्रममध्ये शाळेमध्ये जाऊन वृक्षारोपण लावणं, झाडे लावा. त्यांचा उद्देश आहे की तुम्ही अरुणभाई गवळी हे सतत कामगारावर जो अन्याय होतो तर त्यांचं तेच प्रयत्न आहे की कामगाराला कसा न्याय मिळवून देईल. त्यांचं ते हे की कामगार कसा घडवेल आणि गरीबातल्या गरीब मुलांना त्यांच्याकडून ते सहकार्य करतात आणि त्यांचाच मेसेज आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. आणि आज आम्ही अनाथ आश्रममध्ये येऊन मिठाई वाटपचा कार्यक्रम घेतला आणि छत्री वाटपचा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल आम्ही दरवर्षीप्रमाणे येत असतो, मुलांना कार्यक्रम असं घेत असतो.